हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यामधील अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर फिरवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। शिंदेंची फोनवरून पोलिसांसोबत चर्चा झाल्याची माहिती। ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी। ओबीसी समाजानं रायगव्हाण गावामध्ये फलक लावलं, अन्यथा मोठा अवमान करण्याचा इशारा। मराठा नेत्यांनी शहाणं होऊन आरोप बंद करावे। जरांगेंचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा, तर विखेंना महाराष्ट्रामध्ये फिरू न देण्याचा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा। मनोज जरांगे आणि बाळासाहेब सराटे ओबीसी आरक्षणाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत। ओबीसी नेते मंगेश ससाणेंचा जरांगे आणि सराटेंवर आरोप। बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल उत्पादन आणि विक्रीचा परवाना रद्द। पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतर कारवाई। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये आणखी 2 जण लातूरच्या पोलिसांच्या ताब्यात। जलील पठाणला पोलीस कोठडी, तर संजय जाधवची चौकशी सुरू। इरणा कोनगलवार आणि दिल्लीचा गंगाधर मुंडेंचा शोध सुरू। मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना हद्दवाढ कृती समितीकडून आज कोल्हापूर बंदची हाक। शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक। कोल्हापुरात रिक्षाचालक आंदोलनाच्या भूमिकेत विलंब पासिंग आकारच्या निषेधार्थ आंदोलन। 16,000 रिक्षाचालक आंदोलनात सहभागी होणार। अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरामध्ये सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। राजस्थाननंतर आता महाराष्ट्रात देखील आरोग्य हक्क कायदा लागू करणार। पुढील कॅबिनेटमध्ये कायदा पास करून अधिवेशनामध्ये कायदा मंजूर केला जाणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। मुख्यमंत्र्यांची खोली कंगनाला देण्यास महाराष्ट्र सदनाकडून नकार, तर शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनामध्येच मुक्काम करण्याची शक्यता। कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार। कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय। उपांत्य फेरीमध्ये भारताची धडक। ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी दारुण पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।